नाशिक येथील नवीन विमानतळाचं भूमिपूजन सोहळा, नवीन टर्मिनल जे आपण बांधतोय, या सोहळ्यासाठी उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्याचबरोबर आपले जलसंपदा मंत्री आणि या कुंभमेळ्याच्या प्राधिकरणाचे सर्व मान्य गिरीशजी महाजन साहेब, माझे सहकारी मंत्री मान्य नरहरी झिरवळ साहेब, मान्य दादाजी भुसे साहेब, खासदार श्री राजाभाऊ वाजे, त्याचबरोबर श्री भास्कर बगोरे खासदार, दिलीप बनकर माझे सहकारी आमदार, त्याचबरोबर श्रीमती सीमा हिरे, आमदार नितीन पवार, श्रीमती सरोज आहिरे, आमदार मान्य राहुल डिकले, MSIDCचे मान्य ब्रिजेश दीक्षित, आपल्या नाशिक मनपाच्या महापौर श्रीमती हिंगोरी आडके, विभागीय आयुक्त मान्य श्री प्रवीण गेडाम, कुंभमेळ्याचे आयुक्त मान्य शेखर सिंग, जिल्हा अधिकारी श्री आयुष प्रसाद, CEO ZP श्री ओंकार पवार, त्याचबरोबर CEO HAL मान्य श्री साकेत चतुर्वेदी, त्याचबरोबर श्रीमती मनीषा खत्री, आयुक्त मनपा, आणि उपस्थित आपण सर्व या कार्यक्रमाला आलेले नाशिककर, सर्व बंधू भगिनी आणि उपस्थित सन्मान्य सर्व, आज संपूर्ण जगात फक्त चर्चा नाही तर कौतुकाचा वर्षाव होत असलेल्या सिंहस्थ पर्वणी म्हणजेच नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा हा गोदावरीच्या काठावर दर 12 वर्षांनी होणारा जगातील सर्वात मोठा धार्मिक मेळावा आहे. तो प्राचीन पुराणकथा आणि खगोलीय स्थितीवर आधारित आहे. अमृत कलशातून सांडलेल्या अमृताच्या कथेनुसार हे पवित्र मानले जाणारे स्थान आपल्या महाराष्ट्रात आहे. याचा आपल्या सर्वांना सार्थ अभिमान आहे. जगभरातील करोडो भाविक गोदावरी नदीत पवित्र स्नान करत असतात, म्हणून येणाऱ्या भाविकांची कोणती गैरसोय राहू नये म्हणून आपल्या देशाचे कणखर पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या दूरदृष्टीने व राज्याचे विकास पुरुष मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली विविध विकास कामे पार पाडण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग करत आहे. सदर कामामधील ओझर विमानतळाचे विस्तारीकरणाचे काम हा एक 550 कोटींचा टप्पा आहे. महाराष्ट्राचे खऱ्या अर्थानं विकास पुरुष मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी यापूर्वी नाशिकला दत्तक घेतले आहे असे स्पष्ट शब्दात सांगितले होते. त्याच भूमिकेतून त्यांच्या दूरदृष्टीने आणि विकासाभिमुख विजननुसार नाशिक विमानतळाचा संपूर्ण चेहरामोहरा बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी मंत्री गिरीशभाऊ महाजन साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक विमानतळाचा विकास करण्यात येत आहे. भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन विमानतळाची क्षमता ही वाढवली जात आहे. आज रोजी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरात साधारण 2200 कोटींची 18 विकास कामे प्रगतीपथात आहेत. नाशिक त्र्यंबकेश्वर येथे 2027 मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या अनुषंगाने सार्वजनिक बांधकाम विभागाने नाशिक व त्र्यंबकेश्वर येणाऱ्या भाविकांच्या वाहतुकीस व वर्दळीसाठी शहराजवळ सर्व रेल्वे स्टेशन, विमानतळ, द्रुतगती मार्ग इत्यादींची जोडण्याकरता वापरण्यात येणारे सर्व समावेशक प्रमुख रस्ते रुंदीकरण व सुधारण्यासाठी प्रस्तावित केले. तसेच कुंभ प्राधिकरणामार्फत टप्पा 2 मध्ये 660 कोटींचा रस्ता रुंदीकरण, नवीन विश्रामगृह, इतर महत्त्वाची कामे ही निविदा प्रक्रियेच्या अंतिम टप्प्यावर आहेत. सर्व कामे मार्च 2027 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
नाशिक शहराबाहेरून मुंबई, धुळे, संभाजीनगर, पुणे, सुरत, पालघर इत्यादी शहरांकडून येणाऱ्या प्रमुख रस्त्यांना बाह्य वळण म्हणून वापरण्यात येऊ शकेल असा 99 किलोमीटर लांबीचा राजमार्ग 37 हा 10 मीटर रुंदीकरणासाठी मंजूर करण्यात आलेला आहे. तसेच घाट सुधारणा, विश्रामगृह, स्वच्छतागृह, दर्शनपथ, रस्ता रुंदीकरण, साधू संत महंत यांनी सुचवलेली 656 कोटींचे कामे प्रगतीत आहेत. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांनी संपूर्ण भूसंपादनासह जवळपास 3,500 कोटींचा निधी उपलब्ध करून दिल्याने सुसज्ज असा रिंग रोड काम लवकरच संपूर्ण नाशिक परिसरात सुरू होत आहे. याबद्दल माननीय देवेंद्रजी यांचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत असे मला वाटते. आदरणीय देवाभाऊ यांनी सोपवलेली जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभाग पूर्ण ताकदीने पार पाडेल याची ग्वाही या विभागाचा पालक या नात्याने मी देतो. आजच्या विमानतळाच्या विस्तारीकरणात केवळ कुंभमेळा भाविकांची सोय तर होणारच आहे, त्याचबरोबर राज्य व देश पातळीवरील कनेक्टिव्हिटीला नवे बळ मिळणार आहे. नाशिक विमानतळाच्या विकासामुळे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग, मुंबई आग्रा महामार्ग तसेच प्रस्तावित वाढवण बंदर यासारख्या महत्त्वाच्या पायाभूत प्रकल्पांशी नाशिकची कनेक्टिव्हिटी अधिक सक्षम होणार आहे. या विमानतळाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तब्बल 21 जिल्ह्यांना प्रवासी तसेच कार्गो वाहतुकीसाठी जलद व प्रभावी हवाई दळणवळण उपलब्ध होणार आहे. हा विमानतळ महाराष्ट्रातील 5वा सर्व आधुनिक सुविधांनी सुसज्ज विमानतळ ठरणार आहे. त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्रातील औद्योगिक, व्यापारी आणि दळणवळण व्यवस्थेत आमूलाग्र परिवर्तन घडवून आणणार आहे. नाशिक व उत्तर महाराष्ट्रातील अंबड, सातपूर, सिन्नर, मालेगाव, इगतपुरी यांच्यासह धुळे MIDC, जळगाव MIDC, भुसावळ, चाळीसगाव, मनमाड, नंदुरबार अशा प्रमुख औद्योगिक वसाहतींना या विमानतळाचा मोठा लाभ होणार आहे. जलद कार्गो सुविधा, वाढलेली विमानतळ क्षमता आणि आधुनिक लॉजिस्टिकमुळे उद्योगांना जागतिक बाजारपेठेशी थेट जोड मिळणार असून ज्वेलरी, टेक्स्टाईल, ॲग्रो प्रोसेसिंग, फार्मा तसेच विविध उत्पादन क्षेत्रांना मोठ्या प्रमाणावर चालना मिळेल. परिणामी स्थानिक तरुणांसाठी थेट व अप्रत्यक्ष स्वरूपात मोठ्या प्रमाणावर रोजगाराची संधी निर्माण होणार आहे. नाशिक जिल्हा द्राक्ष, कांदे, डाळिंब व प्रक्रिया केलेले कृषी उत्पादनांसाठी निर्यातीसाठी विदेशात प्रसिद्ध आहे. नवीन विमानतळामुळे आधुनिक कोल्ड चेन सुविधा व जलद हवाई वाहतूक मिळून कृषी निर्यात अधिक वेगवान व स्पर्धात्मक होईल. याचा थेट फायदा शेतकरी, निर्यातदार, ॲग्रो उद्योग आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला होणार आहे. कुंभमेळ्याच्या कालावधीत अचानक वाढणारी प्रवासी संख्या, आपत्कालीन वैद्यकीय सेवा, एअर ॲम्ब्युलन्स, सुरक्षा दलांची जलद हालचाल, आपत्ती व्यवस्थापन आणि प्रशासकीय समन्वय यासाठी हा विमानतळ अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. यामुळे कुंभमेळ्याचे नियोजन अधिक शिस्तबद्ध, सुरक्षित आणि जागतिक दर्जाचे होऊन नाशिकची ओळख आंतरराष्ट्रीय धार्मिक पर्यटन केंद्र म्हणून अधिक बळकट होणार आहे. श्रद्धा, सुविधा आणि सुरक्षा याचा संगम साधत नाशिक विमानतळ कुंभमेळ्याच्या यशस्वी आयोजनात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. टर्मिनल क्षेत्र, जुने व नवीन टर्मिनल क्षेत्र हे 6,260 चौरस मीटरचे होते. नवीन आपण 18,250 चौरस मीटरची बांधकाम आपण करणार आहे. त्याचबरोबर प्रवासी क्षमता जुने 300 आणि नवीन 1,000 क्षमतेचे नवीन IATA मानांकनानुसार डिझाईन आहे. सदर प्रकल्पाची जबाबदारी अनुभवी संस्थेकडे देण्यात आली असून नाशिक विमानतळाची उभारणी अवघ्या 11 महिन्यात पूर्ण करणाऱ्या आणि 6 विमानतळाचे काम अनुभव असलेल्या कन्स्ट्रक्शन कंपनीला
या कंपनीकडे या नवीन आधुनिक विमानतळाची उभारणीची जबाबदारी देण्यात आली असून हा प्रकल्प विक्रमी 11 महिन्यामध्ये पूर्ण करण्याचा निर्धार हा MSIDC सार्वजनिक बांधकामानं व्यक्त केला आहे. आणि मी आपल्या सर्वांच्या साक्षीनं CM साहेबांच्या साक्षीनं आपल्याला सांगू इच्छितो की दर्जाच्या बाबतीत, कामाच्या क्वालिटीच्या बाबतीत सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभाग MSIDC हे अतिशय बारकाईनं काटेकोरपणे जे असेल ते काम करून एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं विमानतळ या ठिकाणी आम्ही सार्वजनिक बांधकाम विभाग MSIDC उभं करून दाखवू. मुख्यमंत्री साहेबांनी, CM साहेबांनी आमच्यावर हा विश्वास टाकला आणि आमच्यावर सार्वजनिक बांधकाम विभागावर ही जबाबदारी दिली, त्याबद्दल आपले लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, गिरीश भाऊ महाजन या दोघांचेही मी मनापासून आभार मानतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.